वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यामधनं लोकसभा निवडणुकीसाठी तयारी केलेली आहे आणि तिथे ते निवडणूक लढण्यास सज्ज देखील झालेत। परंतु वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना मौयाची साथ जी आहे ती अकोल्यामध्ये पाहायला मिळत नाही। त्यामुळे एकाकी लढाई जी आहे ती प्रकाश आंबेडकर यांना त्या मतदारसंघामध्ये द्यावी लागते। या सगळ्या संदर्भात समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार कपिल पाटील यांनी एक सोशल मीडियामधनं आवाहन केलंय की महाविकास आघाडीने खरं तर वंचितला पाठिंबा दिला पाहिजे, कारण की वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यामधनं पाठिंबा दिला पाहिजे, कारण की प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर आणि बारामतीमध्ये बिनशर्त असा पाठिंबा मौयाच्या उमेदवारांना दिलाय। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार कपिल पाटील सर आहेत। कपिल पाटील जी, खरं तर ही भूमिका घ्यायला तुम्हाला उशीर लागला का? मुळात हा प्रश्न आहे, कारण की वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। काँग्रेसने तिथे अभय पाटील हा उमेदवार सुद्धा दिलेला आहे। तुम्ही तुमच्या संपूर्ण विस्तृत पोस्टमध्ये सुद्धा म्हटलं की अभय पाटील हे संघाच्या विचारधारेचे आहेत आणि त्यांना काँग्रेसमधनं उमेदवारी कशी मिळाली हा देखील तुम्ही प्रश्नचिन्ह जो आहे तो तुमच्या सोशल मीडिया पोस्टमधनं उपस्थित केला। मला अपेक्षा होती की महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेईल। ते का घेऊ शकली नाही त्या वादात मला आज या घडीला जायचं नाही, परंतु माझी विनंती आहे माननीय शरद पवार साहेबांना, माननीय उद्धव ठाकरे साहेबांना, मी आज शरद पवारांना त्यासाठीच खुलं पत्र लिहिलेलं आहे की कोल्हापुरामध्ये तुम्ही शाहू छत्रपतींना उमेदवारी दिली, त्यासाठी स्वतः पुढाकार घेतला, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। कारण महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवरती उभा आहे। स्वातंत्र्य चळवळीमध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने सगळ्यात मोठं योगदान दिलेलं आहे आणि छत्रपतींचा महाराष्ट्र हा दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकलेला नाही। अशा महाराष्ट्रामध्ये जिथे फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानला जातो अशा काही जागा तरी स्वतःहून महाविकास आघाडीने सोडल्या पाहिजेत। कोल्हापुरात तुम्ही हे केलं तर अकोल्यातही केलं पाहिजे। जिथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांना त्यांनी पाठिंबा द्यायला हवा असं माझं त्यांना आवाहन आहे। स्वतः प्रकाश आंबेडकरांनी शाहू छत्रपतींना पाठिंबा दिलेला आहे। स्वतः प्रकाश आंबेडकरांनी बारामतीमध्ये आपला उमेदवार उभा न करून एक प्रकारची सूचना दिलेली आहे। त्यांनी त्यांचा प्रयत्न केलेला आहे। आता 2 पावलं पुढे जाण्याची आवश्यकता आहे ती शरद पवार साहेबांकडनं आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडनं। माननीय शरद पवार साहेब हे या महाविकास आघाडीचे पालक आहेत आणि त्यांनी पुढाकार घेऊन जर काँग्रेसला सांगितलं तर हे शक्य आहे। तिथे काँग्रेसचा उमेदवार आहे, तो कोण आहे? तो काही काँग्रेसी नाही, तो संघाच्या विचारांचा आहे। ज्यावेळेला आपण नथुरामी फॅसिझमच्या विरोधात लढाईची भाषा करतो, धर्मांधशक्तींच्या विरोधात लढाईची भाषा करतो, त्यावेळेला बाबरी मशीद आम्ही पाडली असं अभिमानाने सांगणारे आणि आजही नफरतीची भाषा बोलणारे डॉक्टर अभय पाटील हे काँग्रेसचे उमेदवार कसे का असू शकतात हा प्रश्न आहे। आणि त्या अभय पाटलांना जर पाठिंबा दिला नाही तर तुम्ही प्रकाश आंबेडकरांना इतरांना सांगणार की मी भाजपची बी टीम आहे, हे वाईट आहे। मला दुसरं वाईट याचं भाग वाटतो की तुषार गांधींना तुम्ही यात उतरायला लावलं। कोणी उतरायला लावलं मला याचं मी काही आरोप नाही करत, पण आपल्या इतिहासातल्या जखमांवरची खपली आज काढण्याची आवश्यकता नव्हती, त्या वादांना आज फोडणी द्यायची आवश्यकता नव्हती। तुम्ही तुषार गांधींच्या खांद्यावरून बंदूक चालवण्याची गरज नव्हती। आणि म्हणून माझी विनंती आहे की स्वतः मान्य शरद पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा। त्यांनी आधी घेतला आहे पुढाकार, एक काळी त्यांनी ऐतिहासिक अशा पद्धतीची रिपब्लिकन युती घडवूनही आणली होती, 4 खासदार केले होते, त्यामुळे त्यांना सहज शक्य आहे। पवारसाहेबांनी पुढाकार घेतला तर प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकतात, अन्यथा त्या विभाजनाचा फायदा भाजपला होईल। भाजपला विभाजनाचा फायदा घेऊ द्यायचा की नाही हे आता महाविकास आघाडीने ठरवायचं आहे, एवढीच माझी त्यांना विनंती आहे। खरं तर तुम्ही आता तुषार गांधी जे महात्मा गांधींचे पंतू आहे त्यांचा उल्लेख केला की त्यांना बोलायला कुणीतरी प्रवृत्त केलं। खरं तर तुम्ही असं एक आरोप लावला, हे नक्की कोण आहेत? बोलायला लावणारे, प्रवृत्त करणारं कोण आहे? एकीकडे तुम्ही म्हणता की अभय पाटील हे काँग्रेसचे उमेदवार हे संघाच्या विचारधारेचे आहेत, मग काँग्रेसवरतीच हा तुमचा आरोप आहे? अभय पाटील संघाच्या विचारांचे आहेत आणि त्यांना त्याचा अभिमान आहे। प्रश्न ते संघाचे किंवा त्यांचे वडील संघाचे होते हा नाही मुद्दा। आपण जे काही केलं ते चुकीचं आहे हे ते सांगतात का? त्यांच्या अलीकडच्या काही पोस्ट बघा, नफरतीने द्वेषाने भरलेल्या आहेत त्या पोस्ट। सोशल मीडियावरती इतक्या द्वेषाच्या पोस्ट करणारा उमेदवार काँग्रेसचा कसा का असू शकतो? सेक्युलर काँग्रेसचा आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे।
डॉक्टर अभय पाटील फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांचे नाहीत, ते गोळवलकर हेडगेवारांच्या विचारांचे आहेत. तर गोळवलकरांच्या विचारांचा उमेदवार त्याला तुम्ही मतदान करणं तो पुरोगामी, आणि त्याच्या विरोधात खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर आणि ज्यांनी सातत्याने भाजपच्या विरोधात, संघाच्या विचाराच्या विरोधात, मोदींच्या विचाराच्या विरोधात सतत भूमिका घेते, त्यात त्यांचं सातत्य आहे. तुम्ही त्यांच्या विरोधात मतदान करायला सांगता आणि त्यांना बी टीम ठरवता भाजपची, हे अनाकलनीय आहे. त्यामुळे माझं आव्हान आहे त्यांना की हे करू नये. मी एक दुर्दैवी वगैरे म्हणत नाही, कारण दैवावर ना माझा विश्वास आहे ना बाबासाहेबांचा विश्वास होता. हा दुर्मानवी भाग आहे. तुषार गांधी यांनी जे अलीकडे वक्तव्य केलं की प्रकाश आंबेडकर यांनी उभे केलेले सगळे उमेदवारांचा फायदा हा भाजपला होणार आहे, असं त्यांचं वक्तव्य होतं. आणि तुम्ही एकीकडे म्हणता की तुषार गांधी यांच्यावरती खांद्यावरती बंदूक ठेवून कोणीतरी गोळ्या झाडतंय, असं तुमचं वक्तव्य आहे. मग ते गोळ्या झाडणारे हे काँग्रेसी आहेत का? नथुरामी विचारांचं जाळं एवढं मोठं आहे की ते कोणाच्या खांद्यावरून कधी बंदुका चालवतील याची खात्री देता येत नाही. आज तुषार गांधी त्यांच्या खांद्यावरून जर या गोळ्या चालवल्या जात असतील, तुषार गांधींना राजकारणातलं किती कळतं मला माहीत नाही, पण ते महात्मा गांधींचे पणतू आहेत. त्यांनी गांधी विचाराला मानून ज्या सर्वसमावेशक राजकारणाला स्वीकारून पुढे जाणं आवश्यक होतं ते गेले नाही आहेत. तर त्यांना जे कोणी त्यांचे बोलवी ते धनी आहेत ते त्यांनी शोधावं. मी कशाला त्यांची नावं घेत बसू. परंतु एकीकडे तुम्ही म्हणता की महाविकास आघाडीने खरं तर प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामधनं पाठिंबा दिला पाहिजे, परंतु हेच प्रकाश आंबेडकर मवियावरती थेट आरोप करताना पाहायला मिळतात की तब्बल 20 जागा या भाजपबरोबर कुठेतरी मवियाने सेटलमेंट केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण मतदारसंघांचा उल्लेख सुद्धा केला आहे. कल्याण असेल, बीड असेल, अनेक अशा भिवंडी असेल, अशा अनेक ज्या जागा आहेत त्या सेटल केलेल्या आहेत मवियाने, असा त्यांचा थेट आरोप आहे. मी महाविकास आघाडीचा एक घटक आहे, त्यामुळे जबाबदारीने मला बोललं पाहिजे. माझं एवढंच आवाहन आहे की महाराष्ट्रात नाही जागा वाटप होऊ शकलं, नसेल समिट झाला, पण जसं कोल्हापूरला आपण केलं की शाहू महाराजांच्या गादीची जागा आहे, तिथे विचारांची जागा आहे, तसंच प्रकाश आंबेडकर हे सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांचे प्रतिनिधी आहेत, वंचितांचे नेते आहेत, आणि त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. एक मी आठवण करून देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न काँग्रेसच्या काळात मिळालं का तर नाही मिळालं. संसदेच्या दालनामध्ये बाबासाहेबांचा फोटो त्यांनी लावला का नाही लावला. मंडल आयोगाचा अहवाल कोणी दडपून ठेवला? काँग्रेसच्या काळात दडपून ठेवला गेला. ते जे काही ज्या ऐतिहासिक चुका काँग्रेसकडनं झाल्या त्याचं पापक्षालन करण्याची ही वेळ आहे, दुसरा प्रसंग येणार नाही. आज राहुल गांधीने अतिशय चांगल्या भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या नेत्यांना माझं आव्हान आहे की राहुल गांधीजी सेक्युलरिझमची लढाई लढत आहेत, या देशाच्या एकतेची, भारत जोडूची लढाई लढत आहेत. तर तुम्हाला महाराष्ट्रात जे पुरोगामी आहेत त्यांना जोडण्यामध्ये काय अडचण आहे? परंतु कपिल पाटीलजी, हे कुठेतरी वादविवाद जे सुरू आहेत, अर्थात आरोप आणि प्रत्यारोप, अर्थात 20 जागा सेटलमेंट केल्या, त्यावरती संजय राऊत म्हणतात की प्रकाश आंबेडकरांना काहीतरी वेगळी माहिती कळाली असेल तर आम्ही 20 जागांवरती हरवणार आहोत भाजपला, असा त्यांचा दावा आहे. तर तिसरीकडे नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, ते तर थेट आव्हान करतात की आम्ही अकोल्याला जाऊन प्रकाश आंबेडकरांना उत्तर देणार. ही जी कुठेतरी आरोप प्रत्यारोपांची जी लढी आहे ती मवियामध्ये आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये थांबली पाहिजे असं तुम्हाला वाटतं की? मान्य उद्धवजी आणि मान्य संजय राऊत यांनी संयमी भूमिका घेतल्या, मी त्याचं स्वागत करतो. आता हीच भूमिका, संयमी भूमिका इतरांनी घ्यावी आणि 2 पावलं पुढे यावं. काँग्रेसने डॉक्टर अभय पाटलांची उमेदवारी मागे घ्यावी असं जाहीर करावं आणि प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा द्यावा. चांगला मेसेज जाईल. आता वाद काय झाले, विवाद झाले, मी काय त्या विवादात नव्हतो ना, मी जागा वाटपात होतो. पण समाजवादी गणराज्य पार्टीचा अध्यक्ष म्हणून आणि पुरोगामी चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून ज्या पुरोगामी शक्तींनी या आघाडीला पाठिंबा दिला आहे त्या आघाडीचा एक हितचिंतक आणि समर्थक म्हणून मला हे आवाहन करावं असं वाटतं की तुम्ही कोल्हापूरप्रमाणे आपण अकोल्याला सुद्धा प्रकाश आंबेडकरांना साथ देऊया. ही मवियामधली वैयक्तिक लढाई वाटत नाही का? ज्या पद्धतीने नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते थेट म्हणतात आहेत की अकोल्यामध्ये जाऊन आम्ही प्रकाश आंबेडकरांना उत्तर देणार, तिथे जाऊन सभा घेणार वगैरे, आणि दुसरीकडे प्रकाश आंबेडकर म्हणतात आहेत की 20 जागा ह्या सेटलमेंट केलेल्या आहेत, कुठेतरी मविया तिथं सेट झालेली असं म्हणतात आहेत. कुठेतरी प्रकाश आंबेडकर विरुद्ध नाना पटोले असा जो वैयक्तिक वाद आहे ह्या सगळ्याला कारणीभूत आहे. हा वाद एका बाजूला नफरतीचं राजकारण करणारे आणि दुसऱ्या बाजूला भाईचाऱ्याचं म्हणजे संविधानाचं रक्षण करणारे यांच्यामधला हा वाद आहे.
त्यामुळे आपण संविधानाच्या बाजूने जे आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. हा वाद व्यक्तिगत राजकारणामध्ये दोन व्यक्तींचा वाद नसतो, राजकारणामध्ये विचारधारांचा वाद असतो. आणि विचारधारांच्या वादामध्ये या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी, या देशाची संविधान वाचवण्यासाठी हुकुमशाहीच्या विरोधात समतेच्या विचाराच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याची गरज आहे आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. खरं तर एक वेगळा प्रश्न आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संदर्भातला. खरं तर 2019ची निवडणूक जी आहे ती लोकसभेची लाव रे तो व्हिडिओ या संपूर्ण टॅगलाईनने राज ठाकरे यांनी गाजवली. त्यावेळेस ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूने झुकलेले होते आणि भाजपचे जे दोन्ही महत्त्वाचे जे नेते होते अर्थात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरती टीकेची त्यांनी झोड उठवली. गुढीपाडव्याचा आत्ताचा मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बिनशर्त नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. खरं तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे म्हणतात की नरेंद्र मोदी यांच्याशिवाय राम मंदिराचं महत्त्वाचं कार्य जे आहे ते पूर्ण झालं नसतं असं त्यांनी वक्तव्य केलं आणि ह्यामुळे मी पाठिंबा दिला असं त्यांचं म्हणणं आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या वक्तव्यांबद्दल मी कधीच प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. त्यांच्या आरोप प्रत्यारोपांवरती मी प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. त्यांच्या विवादांवरती प्रतिक्रिया करत नाही. देवळात राम आहे पण पोटातल्या रामाचं काय? गरिबांच्या जगण्यामध्ये जो राम हरवला आहे त्याचं काय? जगण्याचे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत, रोजीरोटीचे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत, बेरोजगारीचे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत, शेतकऱ्यांच्या MSPचे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना मिळाला पाहिजे. शिक्षण महाग होत चाललं आहे. गरिबाच्या पोरांना उच्च शिक्षण मिळण्याचे सगळे मार्ग बंद झालेले आहेत, त्याचं काय? आपण इकडे बिल पास केलं आपण की विद्यापीठांमध्ये यापुढे गरिबांच्या मुलांना फ्रीशिप आणि स्कॉलरशिपसाठी ते हक्कदार असणार नाहीत. हे जे बिल आणलं त्यांना आपण साथ देणार का? ते प्रश्न महत्त्वाचे आहेत. बेरोजगारीबद्दल कोणी बोलत नाही, महिलांच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही. आणि कोण काय म्हणालं, कोणी कोणाला फेस आणला, कोण कोणाला पाठिंबा देतो, हे सगळे फजूल प्रश्न आहेत. याच्यात महाराष्ट्रातल्या जनतेचं, देशातल्या जनतेची चर्चा कोणी नेते करतायत का? तीच व्हायला पाहिजे चर्चा. मला त्यात इंटरेस्ट आहे. नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये, त्यांच्या विधानांमध्ये नाही. त्यांच्या विधानाने घडीभर मनोरंजन होईल, क्षणभर बरं वाटेल किंवा दुसऱ्या कोणाला दिलेल्या शिवायांमुळे आनंद वाटेल. त्यात आनंद गरिबांना मिळत नाही. त्यांना त्याच्याशी काय देणं घेणं आहे? त्याच्या रोजीरोटीचा, त्यांच्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, महागलेल्या दवाखान्यांचा, ऑपरेशनचा प्रश्न आहे, महागलेल्या उच्च शिक्षणाचा प्रश्न आहे आणि न मिळणाऱ्या नोकरीचा प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या MSPचा प्रश्न आहे. त्याच्यावर सगळ्यांनी बोलावं. त्याच्यावर कोणीच बोलत नाही, याचं दुःख आहे. आणि ज्याच्यावर बोलणारे जे दोन केंद्र होती, एक शाहू महाराजांचा विचार आम्ही मानतो आणि आंबेडकरांचा विचार मानतो, त्यात त्यांची दोन प्रतिकात्मक ठिकाणं आहेत. तिथे आपण पाठिंबा दिला पाहिजे की नको? याची जबाबदारी कोणाची आहे? का नुसतं फुले शाहू आंबेडकर म्हणणार आपण? असं नाही चालत ना. म्हणून माझं आव्हान आहे. तर धन्यवाद कपिल पाटील सर, तुम्ही आमच्याशी बोललात. आमदार कपिल पाटील आपल्याशी बातचीत करत होते. खरं तर त्यांनी एक महत्त्वाचं आव्हान जे आहे ते महाविकास आघाडीच्या शीर्षत्व नेतृत्वांना केलेलं आहे. खरं तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यामधनं पाठिंबा देणं गरजेचं आहे. खरं तर प्रकाश आंबेडकर यांनी बिनशर्त पाठिंबा असा कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांना दिला आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार न उभा करतात त्यांना देखील एक पाठिंबा, अप्रत्यक्ष असा पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे खरं तर नातू आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि हे दोन वारसदार अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अकोल्यामधनं प्रकाश आंबेडकर यांना बिनशर्त असा मवियाने पाठिंबा द्यावा अशी एक साथ जी आहे ती मवियाचे एक घटक पक्ष असलेले आमदार कपिल पाटील यांनी आपल्याच शीर्षत्व नेतृत्वांना केलेली आहे. त्यामुळे शीर्षत्व नेतृत्व हे या साधेला किती प्रतिसाद देतात हे देखील यापुढं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.